ज्याला आमदार व्हायचंय तेच जात बदलतात। महादेव जानकरांनी उत्तम जानकरांवरही टीका केली। उत्तम जानकरांनी आपल्या औकातीमध्ये राहावं असं जानकरांनी म्हटलंय। तर आरक्षण देतो म्हणून फसवणाऱ्यांना खटकाची गरज होती आणि म्हणून मी धनगर खाटीक झालोय। महादेव जानकरांच्या टीकेला उत्तम जानकर यांनी प्रत्युत्तर दिलं। तो ज्याला आमदार व्हायचंय त्याने जात बदलतो, त्याने असल्या भूमिका घेऊ नये कधी सुद्धा। असले विचार देखील चर्चे देखील त्यांचं घेऊ नये। जात बदलायची आणि आमदारकी लढवायची कुठलं असतंय का सुद्धा? हा, स्वतःला काय बेस नाही, काय बी कुणाला बदलायचं हे करायचं, आपल्या अवकातीनं आपण राहावं। आपली काय लायक आहे छोटं देखील नाही तेवढं मोठं बोलत बसायचं? हा, त्याचं चर्चा सुद्धा करू नका परत कुठं। महादेव जानकरांनी आपल्यावर जात बदलणारा माणूस म्हणून टीका केलेली आहे, याकडे आपण कसे बघता? आरक्षण देतो म्हणून फसवणारे आणि तरी सुद्धा यांचा काठी आणि घोंगडं देऊन सत्कार करणारे यांना कोणातरी खटकाची गरज होती आणि म्हणून मी धनगर खाटीक झालेलो आहे।